सर पे कफन बांधने वाले मौत से कभी डरते नाही. परीक्षा तोंडावर असेल तर तुम्ही अभ्यास करणार की तुम्ही ह्या गोष्टी म्हणत बसणार की कॉलेज खूप लांब आहे, जायची याची सोय नाही, गाडी पाहिजे, गर्लफ्रेंड पाहिजे, मित्र पाहिजे किंवा मला फोन पाहिजे, तुम्ही ह्या गोष्टी बोलतात. एक्झॅक्टली तुम्ही अभ्यासच करणार ना. पॉईंट्स काढणं, बाबा मागच्या वर्षी प्रश्न कुठले होते, यावेळेस प्रश्न कसे असणार आहेत, म्हणजे त्या एक्झामविषयी आपण परिपूर्ण असं नॉलेज घ्यायचा प्रयत्न करतो, अभ्यास करायचा प्रयत्न करतो आणि जास्तीत जास्त कसे मार्क पडतील, जास्तीत जास्त कसे मी मार्क घेऊन उत्तीर्ण होईल, आपण ह्या गोष्टी प्रामुख्याने बघत असतो. पण आता अशीच परीक्षा आणि सत्व परीक्षा आहे लोकसभेची. लोकसभा तर चांगली टिकून किंवा गाजून काढली तर विधानसभेवर त्याचा नक्कीच परिणाम होत असतो आणि ह्या लोकसभेवरतीच देशाचं भवितव्य हे आधारित आहे किंवा अवलंबून आहे. आता बघा, जर अशा गोष्टीमधून एवढी कॉम्पिटिशन वाढलं, एवढी स्पर्धा वाढलेली आहे, अशी स्पर्धा वाढलेली आहे, भाजप माणसामध्ये माणूस ठेवत नाही बघा. आणि अशा स्पर्धेमध्ये आता काँग्रेस असेल किंवा राष्ट्रवादी असेल किंवा सेना असेल ठाकरे साहेबांचे, यांचं काम काय की बाबा आपला पक्ष बळकट करून काहीतरी नवीन रूपरेषा आखून एक आश्वासनं असतील किंवा पुढील पंचवार्षिक कार्यक्रम असेल, नेमकं आपल्याला यावेळेस काय करायचं ह्या 5 वर्षामध्ये किंवा आम्ही निवडून येईल त्यावेळेस काय करू, ह्या गोष्टी सांगायच्या असतात लोकांना, मतदाराला सांगायच्या किंवा दौरे करायचे किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून ह्या गोष्टी मांडायच्या. हे कर्तव्य असते विरोधक म्हणून. कारण भाजप सध्या आता एकदम स्ट्रॉंग बनलेली आहे, कारण दोन पक्ष मोठे सोबत घेऊन सध्या स्ट्रॉंग झालेली आहे. पण त्यांना भेदणं हे खूप महत्वाचं आहे आणि यासाठी बाकीचे सर्व लहान लहान पक्ष आहेत, ह्यांनी सर्वांनी एकत्र होऊन आपला जास्त कसा लढा प्रबळ करता येईल या गोष्टी बघाव्या लागतात. पण असं सध्या कुणीच बघत नाही. महाराष्ट्रामध्ये फक्त एकमेव बाळासाहेब आंबेडकर सोडले तर बाकीचे लोक ह्या गोष्टीकडे पाहतच नाही. सध्या राष्ट्रवादी आणि शिवसेना गुंतून पडलेली आहे की आमचे गेले, आमच्यावरती अन्याय झाला, आमच्यावरती हे झालं. पण यावेळेस बघा, एक वाक्य मला खूप आवडतं शरद पवारांचं. ते वाक्य असं आहे, तुम्ही चिन्ह घेऊन गेलात, तुम्ही पक्ष घेऊन गेलात, पण जे कर्तृत्व आहे ते आमच्याकडे आहे. आम्ही कित्येक निवडणुका अनेक चिन्ह वापरून लढवलेले आहेत, बरोबर आहे. म्हणजे हा जो आत्मविश्वास आहे, पण ह्या आत्मविश्वासाला कृतीची जोड पाहिजे. म्हणजे हा आत्मविश्वास प्रत्यक्षामध्ये कसा उतरवता येईल याकडे त्यांचं लक्ष असलं पाहिजे. अशामध्ये अशा कुठल्याही गोष्टी बघता येत नाही. संजय राऊत असतील किंवा आपले माननीय उद्धव साहेब असतील, हे सुद्धा फक्त ह्याच गोष्टीचे बघत आहेत की टीका कसं करता येईल आपल्याला भाजपवरती, खास करून एकनाथ शिंदेवरती. फक्त इकडे यांचं अटेन्शन आहे. एक घरी बघून टीव्ही बघायची गरज नाही आजकाल, फक्त न्यूज चॅनल बघायचं आणि मस्त आनंद घ्यायचा. ह्या गोष्टी सध्या राजकारणामध्ये चालू आहेत. पण एवढं सगळं असताना एक व्यक्ती जो आहे तो व्यक्ती विरोधकाची भूमिका प्रामाणिकपणे आणि एकदम चित्त लावून लढत आहे, ते म्हणजे सन्माननीय श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर. हे अनेक ठिकाणी जाऊन सभा घेत आहेत, सभेला पण लाखोची गर्दी येत आहे. आता या ठिकाणी काही दीडशाने म्हणतात की आतापर्यंत त्यांनी जागा निवडून आणल्या नाहीत. बघा, सुरुवात ही नेहमी शून्यातून असते आणि ज्याची सुरुवात ही शून्यातून होईल तो शेवटपर्यंत टिकून असतो. 2009 साली 8-9 साली राज ठाकरे साहेबांची तुम्ही बघितलं असेल एक वेळेस, त्यावेळेस त्यांचे किती आमदार आले होते पहिल्या वेळेस. आता काही अस्तित्व आहे का, अशा गोष्टी असतात. पण हे सुरुवात चांगली आहे. बाळासाहेबांचं एक जे रिलेशन बनलं, नातं बनलेलं आहे समाजाशी, एक नाळ जुडली गेलेली आहे, ते नाळ अजून तीव्र होत आहे आणि जास्तीत जास्त फॅन फॉलोइंग असेल किंवा अनुयायी म्हणता येईल आपल्याला, किंवा लोकांना यांचे विचार आवडायला लागलेले आहेत. कारण ज्या गोष्टी विरोधकाला करायच्या आहेत त्या प्रत्येक गोष्टी बाळासाहेब करत आहेत. याचं उदाहरण म्हणजे, पहिलं उदाहरण काय, सभा घेणे आणि शक्ती वाढवणे. दुसरं की जनतेसोबत एक बॉन्ड बनवायचा, चांगला बॉन्ड म्हणजे लिहून कुठला बॉन्ड नाही, एक चांगलं नातं बनवायचं, त्या गोष्टी असतील. तिसरं असेल युवकांना अट्रॅक्ट करायचं. आणि चौथं म्हणजे, आणि हे सगळ्यात महत्वाचं आहे की आम्ही जर निवडून आलो तर 5 वर्षामध्ये आमचा हा प्लॅन आहे, यामध्ये आम्ही एवढे मुद्दे आणलेले आहेत समोर तुमच्या, आणि ते आम्ही पूर्णपणे मुद्दे हे अंमलात आणायचा नक्कीच प्रयत्न करू. समजून घ्या,
एखादा सामान्य माणूस विचार करतो की बाबा ठीक आहे, यांनी 25 मुद्दे मांडलेले आहेत, यामधले 25 मुद्दे यांनी 5ही मुद्दे आणले तर बस झालं. आतापर्यंत जे आले होते त्यांनी फक्त तुमचे कानातही फुंकून गेले, त्यावरती कोणीही ऍक्शन घेतली नाही. फक्त मुद्दे मांडले, 15 लाख द्यायचा वादा केला, तर वादा था वादा ही रह गया. असे हे वादे वेगळे. आणि एक नैतिकता धरून एखादा व्यक्ती वादा करतो किंवा एखादं सूत्र मांडतो पुढे, त्यात काहीतरी खूप गंभीर असं दडलेलं असतं. आणि यामध्येच महाविकास आघाडी आणि भाजप यामध्ये जे युद्ध होणार आहे, रणसंग्राम लोकसभेचा, तो आपल्याला वंचित शिवाय बघता येणार नाही. कारण सध्या भाजपला तोंड देणारं, भाजपला रोखून धरणारं महाराष्ट्रामध्ये असं प्रबळ असं व्यक्तिमत्व ते फक्त बाळासाहेब आंबेडकर आहे. काही जणांना वाटायचं की शरद पवार यांना सहज मात देऊ शकतील, कारण शरद पवारांना पण चाणक्य म्हणतात महाराष्ट्रातील राजकारणाचे. पण ह्या चाणक्याचं थोडंसं गणित फेल गेलं आणि स्वतःच्या चुलत्याला पुतण्यानंच कंगाल करून पुतण्या निघून गेला. ह्या काही अशा अवस्था असतील. सध्या ती एकटी आहेत, गोष्ट मान्य आहे, पण यांच्याकडे काही जुने साथीदार चांगले आहेत. सोबत वंचित आल्यानंतर अजून हे शक्तीला चांगलं प्रबळ बळ असे मिळेल. यामध्ये उद्धव साहेबांची शिवसेना आहे, त्यामध्ये पण काही चांगले नेते आहेत. आणि त्यामध्ये सुद्धा अजून म्हणजे शिवसेनेकडे लोकांचं बघायचा दृष्टिकोन थोडा वेगळा आहे ठाकरे साहेबांच्या, त्यामुळे त्यांना सहानुभूती त्यांना भेटू शकते. पण याचा उपयोग कधी होईल? याचा उपयोग त्यावेळेस होईल ज्यावेळेस हे सर्व काही समीकरण एकत्र येईल. बरोबर आहे, कारण सर्व अंक मिळाल्याशिवाय ते समीकरण बनणार नाही. जर एकट्यानं लढायचं म्हटलं तर यांना गरज वंचितची लागणारच आहे. कारण जो मतदार आहे राष्ट्रवादीचा आणि शिवसेनेचा, तो विभागला गेलाय. ही गोष्ट पहिली. आणि दुसरी गोष्ट आहे राष्ट्रीय काँग्रेसची. ती गोष्ट अशी आहे, त्यामध्ये नवीन चेहऱ्याला संधी मिळत नाही. हा ठपका वारंवार राष्ट्रीय काँग्रेसकडे असतो आणि हाच ठपका यावेळी सुद्धा लागणार. आणि जे जुने आणि मोठे नेते आहेत, घराणेशाही आहे, ती घराणेशाही परत उफाळून येणार. आणि सध्या भाजपला तोडीस तोड देणारा, कायद्याने असेल बोलण्याने असेल, ते फक्त बाळासाहेब आंबेडकर आहेत. आणि तेच त्यांना टाय देऊ शकतात. आणि बाळासाहेब आंबेडकरच यावेळेस लोकसभेचं विधानसभेचं गणित बदलू शकतात. आता यावरही पुढला एक मुद्दा आहे, तो मुद्दा समजून घ्या. आता बाळासाहेबांच्या 2 गोष्टी जास्त व्हायरल आहेत. पहिली गोष्ट काय, महाविकास आघाडीमध्ये समावेश. आणि दुसरी आहे की आम्ही एकच पर्याय ठेवून उतरत नाही राजकारणामध्ये. 2 पर्याय आहेत, प्लॅन ए, प्लॅन बी. प्लॅन ए आहे की आपण सर्वत्र सर्वांनी बसून टेबलवर बसून जागावाटपात चर्चा करू, सीट शेअरिंग करू, सर्वांनी समान लढू. आणि दुसरं आहे, यात तर मला काही गोष्टी माझ्या मनात नाही झाल्या तर त्यावेळेस मी स्वतंत्र 48 जागा लढवेन. हे पण बाळासाहेबांचं वाक्य. आणि त्यावेळेस हेही ते बोलतात अजून की जर जो कोणी मोदीला हरवायच्या उद्देशानंतर भाडून उठला असेल तर आपण त्याला सोबत घेऊ. हे पण त्यांचं वाक्य. त्यामध्ये त्यांनी ओबीसी समाजाला सोबत घ्यायचं त्यांनी ठरवलेलं आहे. ओबीसी समाजाचा नवीन पक्ष आलाय त्याला. आणि अशा वेळेस त्यांना मराठ्यांचं सुद्धा साथ लाभू शकते. ठीक आहे, ह्या गोष्टी. आणि यामध्ये सगळ्यात सध्या बघायचं म्हणलं, आजच्या घडीला बघायचं म्हणलं तर सगळ्यात जो पॉवरफुल नेता असेल महाराष्ट्रामधील, तर डोळे बंद केले तर फक्त 3 माणसं दिसतात. त्यामध्ये पहिला व्यक्ती आहे शरदचंद्र पवार, दुसरे म्हणजे आपले सध्या बाळासाहेब आंबेडकर, आणि तिसरे आहेत ते म्हणजे एकनाथ शिंदे. ते कसं काय समजून घ्या. एकनाथ शिंदे काय म्हणतो मी, कारण ह्या निकालामुळे आरक्षणाच्या थोडीशी त्यांना सहानुभूती मिळालेली आहे. त्यामुळे हे 3 नावं आहेत. आणि 3 नावामध्ये सगळ्यात 1 नंबरला असेल ते आहेत बाळासाहेब आंबेडकर. त्यांची राजकारण करायची पद्धत असेल, त्यांचा स्वभाव असेल, ह्या सर्व गोष्टी मॅटर करतात. आणि भाजपला कोणी टक्कर देईल असा जो व्यक्ती असणार आहे तो फक्त बाळासाहेब आंबेडकर असणार आहेत. आणि 2024चं गणित हे बाळासाहेबांशिवाय बसणारच नाही. कारण तोडीस तोड द्यायला दुसरा कुठलाच पक्ष सध्या सक्षम नाही. तुम्हाला याविषयी नेमकं वाटतंय काय, खाली नक्कीच कमेंट करा.
आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करा, कारण आपला जो समाज आहे तो समाज विखुरलेला आहे पूर्णपणे, तो याच्या माध्यमातून तर एकत्र येईल.